नमस्कार. उन्हाळा सुरू झाला की आपण कैरीचे वेगवेगळे प्रकार नेहमीच बनवत असतो. तर आज आपण उन्हाळा स्पेशल मस्त चटपटीत आणि चमचमीत अशी कैरीचं वरण कसं बनवायचं ते बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. तर इथे मी कुकरमध्ये 1 वाटी तूर डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी घालायचं आहे. सगळ्यात आधी आपण ही डाळ कुकरमध्ये छान सॉफ्ट अशी शिजवून घेणार आहोत. आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आणि 1 चमचा तेल घालायचं. डाळ शिजताना आपण यामध्ये तेल घातलं तर डाळीचं पाणी आहे ते कुकरच्या बाहेर जात नाही. आता कुकरचं झाकण लावून आपण याच्या 3 शिट्ट्या करून घेऊया. आता आपण फोडणीची तयारी करू. त्यासाठी एका भांड्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. तर इथे मी आज ही कैरीची डाळ मस्त मातीच्या भांड्यामध्ये बनवते. तर यामध्ये आता तेल गरम झालं की 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी घालायची. जिरं मोहरी छान तडतडली की यामध्ये कढीपत्ता घालायचा. त्यानंतर यामध्ये भरपूर असा ठेचलेला लसूण घालायचा. लसूण आपण असा ठेचलेला घातला की या लसणाचा फ्लेवर आहे तो आपल्या या वरणामध्ये अप्रतिम लागतो. त्यामुळे शक्यतो लसूण असा ठेचून घालावा. लसूण चांगला परतला की 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि पाव चमचा हळद पावडर घालायची. 2 ते 3 सेकंद मसाले चांगले परतून झाले की लगेचच यामध्ये शिजवून घेतलेली डाळ घालायची. आता ही डाळ आपण यामध्ये चांगली मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर डाळ आपल्याला कितपत घट्ट मग किंवा कितपत पातळ हवी आहे त्या अंदाजाने पाणी कमी अधिक तुम्ही करू शकता. आता सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ घालायचं. याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि याला छान उकळी काढून घ्यायची. लक्षात ठेवायचं डाळ शिजवताना सुद्धा आपण मीठ घातलेलं होतं. तर या ठिकाणी बघू शकता डाळीला मस्त अशी उकळी आलेली आहे. आता डाळीला उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे कैरीचा कीस घालायचा आहे. कैरीचा कीस घालताना तुमची कैरी कितपत आंबट आहे किंवा मग कितपत गोड आहे त्या अंदाजाने या ठिकाणी तुम्ही कैरीचा कीस कमी अधिक करू शकता. त्याचबरोबर 1 चमचा गूळ घातलेला आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं. पुन्हा एकदा 4 ते 5 मिनिटं छान उकळी काढून घ्यायची. 4 ते 5 मिनिटानंतर या ठिकाणी तुम्ही वरण बघू शकता. मस्त असं छान रंग आलेला आहे. मस्त चमचमीत असं आपलं हे कैरीचं वरण तयार झालेलं आहे. अतिशय झटपट असं हे वरण तयार होतं. मस्त गरमागरम चपाती, गरमागरम भात यासोबत अप्रतिम लागतं. तर तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये हे वरण नक्की ट्राय करा. धन्यवाद.